माऊ बघ, माऊ माऊ हे बघ, माऊ इकडे, माऊ बघ, माऊ पळाली. हा हे बघ इकडे. ए भाऊ, हा काय झाड आहे? थांबा. हे बघ याला याला हो ना, मस्त झाली ही बाबांची बाजरी, छान आहे. आपल्या याला एक कंस लागायला लागले. कंस याला त्या बाजूला मालदांडीला. मका भारी आहे. हा पाऊस चांगला लागू पडला, बाबांची बाजरी चांगली वाढली आहे. युरिया मारला. इकडे आपला मका पण जोमात आहे. चल रामफळ पण हिरवगार झालंय. तुला किती लागले फुलं. फुलं आत्तापासून फुलं येतात, म्हणजे ते रामफळ मग तयार होतं. भरपूर फुलं लागलेत, कळ्या पानागणिक कळ्या आहेत. आणि इथे हा मिळत नाही ते भोपळ्याचा वेल रामफळाच्या खोडावर, तो पण धरलेला आहे. मागच्या वर्षी खूप भोपळे खाल्ले, खूप वाटले. मस्त आहे. तुझा घ्या. आला तुझा मस्त भोपळा मस्त. एकच आहे का? हा एकच वेल आहे, जोमात आहे. भोपळे नाही, तोच पुढे गेलाय. मला वाटतं त्याचं 3G कटिंग करून द्यावं. शेंडा छाटू का? शेंडा छाटून टाकू. तर हा जो आता भोपळ्याचा वेल आहे ना, याचा हा जो शेंडा आहे, हा मी छाटून टाकते. म्हणजे याला 3G कटिंग म्हणतात. शेंडा छाटला की याला उपफांद्या येतील, आणि मग नर फुलं तर लागतीलच, पण उपफांद्यांना मादी फुलं येतील. इथं करेला. हा एक कारलं. एखादे मक्के मोठे झाल्यावर ते कारलं काही हाती नाही लागणार, मग दिसणारच नाही ते नंतर. गवत काही नाही अजून तरी नाहीये, येईल थोड्या दिवसात. हे इथे गिलके पण लावले. हो हो यांनी टाकले. हो ना, बिया लावले. तर पुढे तिथं पण आहे बघ. कुत्र्याचंच आहे का? बिबट्याचं नाही. ये बिबट्या. बिबट्याचं नाही. बिबट्याचं पाऊल. नाही, कुत्र्याचंच आहे. इथं पडतात बरं का ते नारळ. खाली पाय नको ठेवू ना पिकावर. एक मका काही नाही, फक्त असं पाय नाही ठेवायचं भाऊ, त्याच्यावर पाय नसतो ठेव. असं साईडने चालावं. नको ना दादा. भाऊ, हॅलो, नमस्कार, रामराम मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? मी डॉक्टर राजश्री आमच्या वनश्री विला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. तर आजचा व्लॉग आम्ही डायरेक्ट शेतातून सुरू करत आहोत. असंच हे आमचं रुटीनच झालं आहे जवळजवळ, की दर 2-3 दिवसात संध्याकाळी आम्हाला शेतात जायची अशी, जशी आपण म्हणतो ना, तलफच येते. तर तसंच आजच इथे शेतात आलेलो आहोत. तर एक मागे जो 5-6 दिवस पाऊस झाला, त्याच्यामुळे बऱ्यापैकी पिकांना संजीवनी मिळाली असंच म्हणावं लागेल. नाहीतर मग दुबार पेरणीचं संकट अगदी समोर होतंच. तर आता आमचं मका, तसंच इथे यादवबाबांनी बाजरी लावली, तर ती पण छान झाली आहे. त्यांनी तर मृग नक्षत्रातच लावून टाकली होती, पण तेव्हा तर आम्हाला पावसाचं कुठलंच चिन्ह दिसत नव्हतं. पण त्यांचा अंदाज बरोबर होता आणि त्यांची बाजरी पण छान आहे अगदी. तर आता आमचा मकाही बरा आहे. मला थोडंसं काही ठिकाणी
लष्करी अळी पण दिसायला आता लागलेली आहे. बघू आता काय करायचं. आणि इथे बांधावर थोडंसं गिलके वगैरे लावलेले होते. तर आणि भोपळ्याचाही वेल एक आपोआप उगवलेला होता. तर मी आता माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढच्या व्हिडिओ नाही, ह्याच व्हिडिओमध्ये पुढे भोपळ्याविषयी थोडी माहिती देणार आहे. तर आता पुन्हा पावसाने ते उसंत घेतलेली आहे, जरा विश्रांती घेतलेली आहे. आणि आता जर म्हणजे पुन्हा पिकं पाण्यावर आलेले आहेत असं वाटतंय. तर पाऊस पडला तर बरं होईल आता, नाही का? हो ना, पडेल ना. आहेत आता पावसाचेच दिवस आहेत. हवामान तसा अंदाज तर दिलेलाच आहे. हो, श्रावण महिना लागतोय आता लवकरच. श्रावण चालू असतो, झिमझिम झिमझिम पाऊस. पण आता ते आधीसारखं असं राहिलंच नाही. आम्ही जेव्हा लहानपणी म्हणजे पावसाळ्यात खूप पाऊस पडायचा, हिवाळ्यात खूप थंडी, अगदी हातपाय फुटायचे, इतकी थंडी. उन्हाळ्यात खूप ऊन. आता तसं काही राहिलंच नाही. आहे भाऊ. आता आपण अशी अपेक्षा करूया की श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस पडेल. हा तर आता आपण श्रावण महिन्यात हा व्हिडिओ येतोय आपला, पण आहे हा आषाढ महिन्यातलाच व्हिडिओ बरं का मंडळी. तर आता इथे आम्ही शेतातून येऊन असं थोडंसं रस्त्यावरून, तिथून रस्ताही छान येतो, तिथे चालायला छान वाटतं. दोन्ही बाजूला शेतं आणि मधून मस्त पक्की सडक. छान वाटतं. वाहनांची थोडी वर्दळ असते. असं एकदम शुकशुकाट नसतो. छान वाटतं त्या रस्त्याने चालायला. शहरातून माणूस कंटाळून जातं, त्याच्यावेळी इकडे बरं वाटतं. आणि आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही जे बिबट्याबद्दल सांगितलं होतं, तर 5-6 दिवस त्याचे खबरा येत राहिल्या. इथे दिसला, तिथे दिसला. आणि नंतर मात्र मग काही त्याची तशी खबर नाही मिळाली, चावल नाही लागली. याचा अर्थ तो आता कुठेतरी लांबून गेला. त्यानंतर घरी आल्यावर मी विचार केला की म्हटलं आता भोपळ्याचा वेल दाखवलाच आहे, तर पुढे त्याचं काय करावं. म्हणजे बरेच काही हौशी मंडळी त्यांच्या घरच्या बागेत किंवा टेरेसवर पण भोपळा लावत असतात, पण त्यांचे असे छोटेसे फुलं येऊन भोपळेही असतात लागलेले आणि ते गळून जात असतात. तर त्याच्या मागे एक थोडंसं अभ्यास आणि ट्रिक आहे. तर हा व्हिडिओ मी आमचाच टेरेसवरचा मागच्या वर्षीचा भोपळ्याचा आहे. मी तो शूट करून ठेवला, पण पोस्ट करायचा राहून गेला होता. म्हटलं आता तो आपण दाखवूनच देऊ आज. तर आता याच्यात बघा, हे जे फुलामागे छोटे छोटे भोपळे दिसत आहेत ते मादी फुलं असतात. आणि ज्याच्या मागे असं भोपळा दिसत नाही ते नर फुलं असतात. तर भोपळ्याच्या बाबतीत नर फुलं आणि मादी फुलं वेगळे असतात. आणि परागीभवन असं सहजासहजी घडून नाही येत. आपल्या टेरेसवर कसं 1-2च वेल असतात किंवा आपल्या बागेत. शेतात कसं काय चालतंय? शेतात असं अनेक गुंठ्यात किंवा एकरात लावतात, तिथे मग अशी गरज नाही पडत. तिथे एकतर वारे भरपूर असतात, कीटक, मधमाशा, कीटक भरपूर असतात. आता हा बघा, मी टेरेसवर 2 टायरमध्ये लावलेला आहे. म्हणजे असं पसरट पॉटमध्ये लावावा आणि चांगली खतयुक्त माती टाकलेली असावी. कारण म्हणजे पहिलं कारण मग तिथेच आपलं रूल आउट होतं की हे माती चांगली नसल्यामुळे फळगळ होते बा. तर आता इथे फुलं भरपूर येत आहेत वेलीला, याचा अर्थ आपली माती चांगली पोषक आहे. तर आता बघा, हे नर फूल मी तोडून घेतलेलं आहे. आणि हे बघा, हे आता मादी फूल. आता मी या नर फुलाच्या थोड्याशा 2-3 पाकळ्या हलक्या हाताने काढून घेतल्या आणि आता मध्ये ते परागकण दिसत आहेत. तर आता हे घेऊन मी त्या मादी फूल जे उमललेलं आहे त्याच्यावर हलक्या हाताने तिथे थोडंसं टच करून दिलं. काही जण छोटा जो पेंट ब्रश असतो त्याच्याने पण ही क्रिया करतात, पण मी तर असं हाताने डायरेक्ट करत असते आणि मला त्याच्यात म्हणजे सक्सेस पण मिळालेलं आहे. तर आता असं वेलीवर जेवढे पण मादी फुलं असतील त्यांना हे आपण हाताने परागीभवन म्हणजे हँड पॉलिनेशन करतो आहोत. आणि कसं असतं की 3G कटिंग नावाचा पण एक प्रकार असतो. म्हणजे वेलीला साधारण वेलीची जी लांबी असते ती 12-13 पानं
लागल्या इतकी जर झाली की तिचा शेंडा छाटून टाकायचा. कारण कसं आहे, मेन जी वेल असते तिला नर फुलं येतात आणि मग तिला ज्या उपफांद्या फुटतील त्यांना मादी फुलं लागतात. तर प्रत्येक उपफांदी साधारण 3 पानांच्या लांबी इतकी झाली की त्यांचे पण शेंडे छाटले की त्यांना अजून उपफांद्या येऊन अजून मादी फुलं लागून तेवढे जास्त फळं येतात. असं असतं, त्याला 3G कटिंग म्हणतात. तर आता हे बघा, हे 2 दिवसानंतरचं अपडेट आहे. पॉलिनेशन केल्यावर या भोपळ्यांची लांबी वाढलेली आहे, याचा अर्थ हे पॉलिनेशन माझं सक्सेसफुल झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आता हे भोपळे मोठे होतील, गळून जाणार नाहीत. आणि ज्यांचं पॉलिनेशन करू शकलो नाही आम्ही किंवा ज्यांचे फुलं ऑलरेडी कोमेजून गेले होते ते भोपळे पिवळे पडून गळून पडतील. म्हणजे गच्चीवरच्या बागेसाठी चांगलं आहे हे हां, सगळं. ही ट्रिक महत्वाची आहे. नाहीतर मग फुलं तर येतील, येतच नाही मग भोपळे पण मग येतच ते नाही. नाही बनत भोपळे, हां, गळून जातात. तर ज्यांना हौस आहे स्वतःच्या बागेत भोपळा स्पेशली पिकवायची त्यांनी हे जरूर करावं. काही खूप अवघड नाही आहे हे सगळं. बराच वेळा काहींकडे नर फूल उमललेलं असतं पण मादी फूल नसतं, तेव्हा मग ते फूल तोडून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देतात आणि मग त्यानंतर त्याचा वापरही करतात. तर चला मंडळी, अशा पद्धतीने बघा, माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये तसं जरूर सांगा. आता ह्या ब्लॉग आमचा दुसऱ्या दिवशी सकाळी कंटिन्यू होतो आहे आणि आम्ही काल जी इच्छा म्हणजे प्रदर्शित केली होती की पाऊस पडावा, तर त्या दिवशी रात्रभर पाऊस झाला आणि आता सकाळी पण कंटिन्यू सुरू आहे. आता कंटिन्यू पाऊस सुरू आहे तरी आमचे हे राजहंस बघा पावसाचा आनंद घेत आहेत. त्यांना खूप आवडतं पावसात. तर मंडळी, हे बघा आमचं बॅकयार्ड. आणि आता पाऊस सुरू झाला की त्याचं म्हणजे ते काय वर्णावं, ते असं इतकं सुंदर होऊन जातं. आमच्या बॅकयार्डमध्ये हे असं वातावरण तयार होतं हां, की आमचा कॅमेरा आपोआप म्हणजे आपसूक ते बोट कॅमेऱ्यावर जातात आणि हे सगळं शूट करायला लागतात. पण मग सकाळची वेळ कशी असते, कधी कधी खूप कामं खूप असतात कामं सकाळी. असतात. हो. आणि वनश्रीचे डॅडी पण त्यांना आज लवकर जायचं होतं, मग ते म्हटले की मला आज पटकन काहीतरी ब्रेकफास्ट करून द्या, त्यातल्या त्यात हेवी असा भाजीपोळी वगैरे करायला वेळ नाही. मग संजना हे सगळं शूट घेत बसली होती, तिलाही ती इच्छा झाली आणि मला तिने नंतर हे शूट दाखवलं, ते मला इतकं आवडलं. मग त्याची एक रील बनवून आम्ही इन्स्टावर पण टाकली आणि तिलाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. त्याचं पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर अशा पद्धतीने आता इथे मग आम्ही नाश्ता काय करायचा म्हटलं, मग अंडा पोहा करू म्हटलं आज. म्हणजे पोहे तर पोहे आणि त्यात जरा अंडे वगैरे टाकले की थोडं जास्त कॅलरीजही मिळतात आणि प्रोटीन सोर्स मिळून जातो. तर मग आता इथे मी पोहे वगैरे पूर्वतयारी करून घेतलेली होती आणि मग आता आधी अंड्याची भुर्जी करून भुर्जी करून घेतली. भुर्जी म्हणजे ते असं साधं, त्याच्यात फक्त मीठ, हळद, मीठ, जिरं मोहरीची फोडणी आणि मीठ असतं. आणि मग आता ही एक आमची म्हणजे मी जेव्हा PG नंतर काम करत होती, प्रॅक्टिस करत होती धुळ्याला सिव्हिल हॉस्पिटलला, तर तिथे आमची इमर्जन्सी ड्युटी ही म्हणजे जवळजवळ 32 ते 34 तास चालायची आमची इमर्जन्सी ड्युटी. आम्ही दिवसभर आणि रात्रभर जागरण म्हणजे कंटिन्यू पेशंट चालायचे आणि सकाळी एक अर्ध्या तासाचा आम्हाला नाश्ता आणि फ्रेश होण्यासाठी ब्रेक मिळायचा आणि त्याच्यानंतर OT चालू व्हायचा. तर मग तेव्हा आमचा हा फेवरेट ऑर्डर होती अंडा पोहा. म्हणजे ती खाल्ली की तेवढीच एक एनर्जी चांगली मिळून जायची आम्हाला आणि आम्ही पुढच्या कामांसाठी पुन्हा तयार व्हायचो. तर म्हटलं मग आज आपण तेच बनवू. तर मग आता इथे ही भुर्जी करून घेतली, ती काढून घेतली आणि मग त्याच कढईत पुन्हा मी पोहे बनवून घेतले. तर आता
हे सगळं सुरू असताना वनश्रीच्या डॅडींना फोन आला आणि ते मी लगेच येतो असं सांगून जे बाहेर गेले ते काही आम्हाला जे त्यांना गरम गरम द्यायचं होतं ते तर काही राहिलंच नाही. आणि पोहे गार झाल्यावरच आलेत. हां आमची जी इच्छा होती यांना गरम गरम नाश्ता द्यायचा बुवा. तर ते काही झालं नाही. तर असो म्हटलं चला आपण निदान अंडा पोहाची रेसिपी तर शेअर करून टाकू. तर तशी सोपी आहे रेसिपी. हां विशेष काही नाही. पोहे तर सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्या घरात होत असतात. पण फक्त त्याच्यात पण नाही थांब, मला त्याच्यात पण एक स्पेशल एक म्हणजे छोटीशी हे आपण जे ॲड करतो की ज्याच्यामुळे पोह्यांचा स्वाद वाढतो. तर ते तेलात थोडी बडीशोप पण टाकत असतो आपण. तर त्याच्यामुळे एक पोह्यांना वेगळाच स्वाद येतो. तर बाकी आता आमचे मस्त बाहेर थंड वातावरण झालं होतं, त्याच्यात वाफाळलेले पोहे खाण्याची मजा वेगळीच असते. पोह्यांना फोडणी दिल्यानंतर त्यात असं थोडासा पाण्याचा शिपका मारून घेतला. थोडं जास्त पाणी टाकलं तरी चालतं. त्याच्यामुळे काय होतं की हे सगळे कांदे टमाटे वगैरे छान शिजून जातात आणि पोहे असे शुष्क नाही होत, मॉइस्ट राहतात, मऊ मऊ येतात. त्याच्यामुळे हे पण जरूर तुम्ही ट्राय करा. आता खाण्याचाच विषय चालू आहे तर तुकाराम मुंडे साहेबांची आठवण झाली त्या अनुषंगाने. तर सध्या अगदी ह्या अन्न भेसळ वगैरे ह्या क्षेत्रात चांगलंच त्यांचं दबदबा झालेला आहे आणि लोकही जागृत झालेले. लोकही जागृत झाले आहेत भेसळ विरोधात. भेसळमुक्तच खायचं जे काय खायचं जे काय घ्यायचं ते पारखून घेत आहेत. आणि व्यापाऱ्यांना आपल्या भेसळखोरांमध्ये दहशत झालेली. चांगली तेही आता शक्यतोवर धजावत नाही भेसळ करायला. हे जे झालं ते चांगलंच झालं. अगदी नकली किंवा भेसळ युक्त दूध आता तयारच होत नाही. त्याच्यामुळे जे शुद्ध दूध आहे त्यालाही आता रेट वाढवून दिलेला आहे. चांगला भाव मिळतोय आता. तर एक प्रकारे ते दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. चांगलं झालंय. त्यांनी ही क्रांतीच केलेली. हो ना. कारण नाही तर त्यांच्या लक्षात आलं की एवढी रोगराई इकडेच का बरं महाराष्ट्रात म्हणा. कॅन्सरचं प्रमाण फारच वाढलेलं आहे. मोठ्या लहान मुलांमध्ये सुद्धा कॅन्सर आढळायला लागला होता. तर हे पुण्याचं काम आहे ते करतायत ते. हे म्हणजे आता प्रत्येकाच्या गळ्यातलं ताईत झालेले. कोणाचा आणि दबाव वगैरे काही त्यांना चालत नाही. झुगारून देतात ते. तर अशा पद्धतीने आता माझे पोहे जवळजवळ तयार झालेले आहेत आणि आता त्याच्यात आपण ती भुर्जी मिक्स करून घेऊया. ही आता मी 3 अंड्यांची केली होती कारण फक्त त्यांच्यापुरतंच होती. आपण 3 ऐवजी 4-5 पण घेऊ शकतो अंडे. आणि चांगला हेल्दी आणि एनर्जेटिक नाश्ता तयार होतो. हा चांगला म्हणजे याच्यावर जवळजवळ अर्धा दिवस कसाही निघून जातो. हा माझा रेसिडेन्सीमधला अनुभव आहे. तर पण ते तर काही नव्हते आता टेस्ट करायला आणि रिव्ह्यू द्यायला. आता वरून हे मस्त कोथिंबीर गार्निश करून झाकून ठेवून देऊया म्हटलं ते येईपर्यंत. मग संजना थोडं पोह्यांच्या खमंग वासाने आली. तिला दिले मी टेस्ट करायला. तिची जीभ काय म्हणतात त्याला चाळवली. तर आवडले तिला पोहे असं सांगते ती. चला तर मंडळी, हा आमचा छोटासाच व्लॉग होता. तर कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू.